का? कारण देवाशिवाय तुम्हाला कुठेच सुख प्राप्त होणार नाही. देणे विना जीवन फक्त देवाकडे का? मला सांगा, ज्या ठिकाणी जे असतं ते त्याच ठिकाणी मागितलं पाहिजे, त्यावेळेस ते पूर्ण होतं. मला सांगा, सकाळ बाबा तुम्हाला घ्यायचे कपडे, मग तुम्ही कुठे गेलो पाहिजे? दवाखान्यात, हॉटेलमध्ये, मंदिरात, कपड्याच्या दुकानात. जी गोष्ट ज्याच्याकरता प्राप्त झाली त्याच्याकरताच वापरली पाहिजे. आता हा पकवान आहे, कशा करताय? वाजवण्या करताय. पण कुठं? भजनात, कीर्तनात. हात जर तमाशात गेला तर का? ज्याच्याकडे मागायचं, ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे तेच मागितलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण दुसरी अशी आहे, मागताना फक्त परमार्थातलंच मागितलं पाहिजे, संसारातलं नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी, अशी मागणी भगवान परमात्म्याकडे. पण का? संसारिक जीव काय मागतो? महाराज, देवाकडे गेलो ना, 20 रुपयाचं नारळ, ते पहिले 12 रुपयाला होतं, पण आता लोक जास्त फोडायला लागले म्हणून 20 रुपयाला झालं. 20 रुपयाचं नारळ येतात, देवाकडे फोडतात, पण घरून निघल्याच्या नंतर मंदिरात जाईपर्यंत निष्ठा चालू असते. म्हणा देवाला काय मागायचं? अरे 20 रुपयाचं नारळ फोडून 20 लाखाची मागणी करतो. काय? 20 रुपयाची नारळ फोडतो आणि 20 लाखाची मागणी करतो. खरंच भगवान परमात्मा देईल का? अहो तो देतो, पण त्याचं ब्रीद आहे काय? घेती तेव्हा देती, ऐसा अससी उदार. तुम्ही जर 20 रुपयाचं नारळ फोडलं तर तुम्हाला ले मोदीचे 2000 रुपये येऊ शकते. का? जेवढं तुम्ही भगवान परमात्म्याला देणार तेवढंच तुम्हाला प्राप्त होणार. म्हणून मागताना आपल्या उद्धाराचं मागावं, परमार्थाचं मागावं, जेणेकरून आपलं कल्याण होईल. प्रपंचातलं, संसारातलं काहीही मागू नये. का मागू नये परमार्थातलं? आता तुम्ही सर्व वयाने, ज्ञानाने, तपाने, अनुभवाने सगळे मंडळी कसे आहेत? ज्येष्ठ श्रेष्ठ आहे. बाबा आता माझं हे पूर्ण पोकळ आहे, पण तुमचा तो अनुभव आहे का? 50, 60, 70 वर्षांनी प्रपंच केला. मला सांगा, खरं कधीतरी तुम्हाला असं वाटलं का की संसारामध्ये सुख आहे? का? अहो तुम्हाला 70 वर्षात जो अनुभव आला तुम्हाला फक्त 8 महिन्यात आला. तुम्हाला जो 70 वर्षात आला तुम्हाला फक्त 8 महिन्यात आला. एवढं संसारात दुःख आहे बघ. संसारी सुख आहे हे बोलण्यासारखी नाही का? विदुरता स्फुरणे पाहिजे जगामध्ये. वा, अहो संसारात सुख आहे असं बोलायचंच नाही का? त्याचं स्वरूप दुःख रूप आहे. म्हणून संसारातलं मागायचं नाही. संसारात किती दुःख आहे तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो. बघा, 2 पती पत्नी शहरामध्ये राहत होते. राहत असताना घरामध्ये दोघंच राहत होते. तिचा पती कंपनीत कामाला होता आणि कंपनीत 7 तासाची ड्युटी. सकाळी जायचा, 3ला यायचा, कधी कधी 3ला जायचा, रात्री 11ला यायचा. अशा शिफ्ट बदलतात. आणि एक दिवस कंपनीत गेल्याच्या नंतर त्याच्या पत्नीनं घरामधलं सगळं काम उरकलं. सायंकाळची वेळ झाली, तो येणार म्हणून स्वयंपाकही करून ठेवला. आणि योगायोगाने लगेच तो आला. आल्याच्या नंतर आणि भाऊ पत्नी स्वयंपाक करत होती. अर्धा स्वयंपाक झाला होता. तिने लगेच सांगितलं, एक काम करा, तुम्ही कामावून दमून भागून आले, लगेच हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा. किती योग्य आहे. अगदी व्यवहारात आपण असंच म्हणतो. त्याने हातपाय धुतले, जेवायला बसला, तेवढ्यात त्याचं दुर्डीकडे लक्ष गेलं आणि दुर्डीमध्ये 5 चपात्या, 5 पोळ्या केल्या होत्या. किती? 5 पोळ्या केला. तेवढ्यात तू जेवायला बसला. त्याने सांगितलं, अगं
स्वयंपाक जर झाला असेल तर तूही बस, आपण दोघेही सोबत जेवू. बरोबर आहे? त्याने विचारलं आपण दोघं सोबत जेवणार आहे, चपात्या तू तर 5च केल्या, तुझ्यासाठी 1 का कमी केली? ते म्हणे 1 तसं नाही, माझ्यासाठी 3 केल्या, तुमच्यासाठी 2 केल्या. अरे तो म्हणाला, अरे मी दिवसभर कामाला जातोय, तू घरामध्ये राहते, माझी मेहनत तुझ्यापेक्षा जास्त आहे जगन्नाथ, तर माझ्यासाठी 3 असल्या पाहिजे, तुझ्यासाठी 2 असल्या पाहिजे. ते म्हणजे तसं नाही, तुम्ही जरी त्या ठिकाणी जात असला, खुर्चीवर बसून काम करता, आमच्या बायाचं दुखणं आम्हालाच माहिती, असं ती त्याला म्हणू लागली. माझ्यासाठी 3 आहे, तुमच्यासाठी 2 आहे. मला जेवायला बसणार, गरम गरम स्वयंपाक तयार होता आणि एवढ्या क्षुल्लक कारणावरून त्यांचं भांडण लागलं. पत्नी म्हणायची खाईन तर 3च खाईन, नाही तर उपाशी राहील. तो म्हणायचा खाईन तर मी 3च खाईन, नाही तर उपाशी राहील. जेवायला बसायचं, तेवढ्यात 1 तास भांडण झालं त्यांचं. काही निर्णय होईना रामदास बाबा, आणि शेवटी उपाशी झोपले. रात्री 11 वाजता त्यांचा निर्णय झाला, एक काम करू म्हणे, सगळा स्वयंपाक असाच झाकून ठेवू, सगळा स्वयंपाक असाच झाकून ठेवू, दोघही आपण झोपू, आणि सकाळी जो उशिरा उठेल तो 3 खाईल, आणि जो लवकर उठेल तो 2 खाईल. उठलेच नाही सकाळी लवकर. आणि योगा हे सगळी क्रिया आपल्या धानुऱ्यातच घडत होती. सगळा स्वयंपाक झाकून ठेवला, झाकून ठेवल्याच्या नंतर दोघंही झोपले, आणि योगा धानुऱ्याची असल्यामुळे गावात सप्ताही चालू होता. लगेच वायबासे बाबा 4 वाजता उठले, चला काकड्यावर मंडळी, असा आवाज त्यांनी ऐकला. आवाज ऐकला, दोघालाही जाग आली. इकडे लगेच वायबासे बाबाने राम कृष्ण हरी सुरू केलं. हे पण त्यांनी ऐकलं, पण तरी ते दोघं उठाना. का? बायकोला वाटायचं मी अगोदर उठले तर मला 2 खावं लागल, ते 3 खाते. त्याला वाटलं मी अगोदर उठलो, मला 2 खावं लागल, ती 3 खाईल. आतून दोघाला जाग येईल. असं करता करता 8 वाजले, वायबासे बाबाचा काकडाही संपला. काकडा संपल्याच्या नंतर लगेच नारायण महाराज आले, चला पारायणावाली मंडळी, चला पारायणाचा टाइम झाला. आता हा आवाज देखील त्यांनी ऐकला, तरी ते उठाना. का? नवऱ्याला वाटायचं मी अगोदर उठलो, मला 2 खावं लागलं, तिला वाटायचं मी अगोदर उठले तर मला 2 खावं लागलं. असं करता करता ते पडेलच, आतून जागी झाले पण तरी उठाना. असं करता करता पारायण झालं. 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर मग शेजारी पाजारी गडबडले. अरे शेजारी पाजारी गडबडले, अरे सकाळी 4ला उठणारा जोडपं दुपारचे 12 वाजले तरी उठणार, काहीतरी आगटीत घडलं. म्हणून काय केलं, मग अनिल भाऊ गेले दरवाजा वाजाला, 12 वाजले, 12 उठाना. आवाज त्यांनी ऐकला तरी ते दोघं उठाना. का? नवऱ्याला वाटायचं मी अगोदर उठलो, मला 2 खावं लागेल, ते 3 खाईल. बायकोला वाटायचं मी अगोदर उठले, मला 2 खावं लागेल, ते 3 खाईल. म्हणून ते उठाना. अनिल भाऊने 2 वाजता लोक आवाज दिला. 2 वाजता सतीश महाराज आले, चला रामकथेची वेळ झाली, शेवटचा दिवस आहे, येताना ग्रंथावर दक्षिणा घेऊन या. असं सगळं सांगितलं. इकडे रामकथा चालू झाली. महाराज हे सगळं त्यांनी ऐकलं तरी ते उठाला. का? मी आदर म्हटलो, मला 2 खावं लागेल, ती 3 खाईल. असं करता करता 4 वाजले, रामकथा झाली, आरती झाली. मग अनिल भाऊला वाटलं काहीतरी घडलं. अनिल भाऊनी गावातील 10-5 लोक एकत्र केले आणि त्यांच्या दारावर गेले. दारावर गेले, वाजू लागले, आवाज देऊ लागले. 2 तास गेले, आणखी 4 आणि 2 इकडे हरिपाठ सुरू झाला. तरी ते उघडा. विचार करा, रात्री झोपलेली ही सगळी क्रिया झोपेत मस्त दोघ जण अनुभवते, पण तरी उठत नव्हते. का? नवऱ्याला वाटलं मी अगोदर उठलो, मला 2 खावं लागेल, ती 3 खाईल. बायकोला वाटायचं मी अगोदर उठले, मला 2 खावं लागेल, ते 3 खाईल. असं करता करता 7 वाजले, अंधार पडला. मग अनिल भाऊने विचार केला काहीतरी घडलं. अनिल भाऊमधला एक मनुष्य वरी गेला, पत्तर काढलं, आत शिरला, उडी मारली, आतून कडी उघडली. बाहेरचे 5-10 लोक घरात नेले आणि त्याला डगाडगा हलवून उठवलं, तरी ते उठाला. का उठाना?
नवऱ्याला वाटायचं मी जर उठलो मला 2 खावं लागेल ते 3 खाईल. बायकोला वाटायचं मी अगोदर उठले मला 2 खावं लागेल ते 3 खातील. असं करता नाही 1 घंटा हलवलं तरी उठाना. मग या 5-10 मंडळी ठरवलं हे दोघं गेले. असं करता करता इकडं हरिपाठ झाला. जगन महाराजांनी अनाउन्सिंग केलं ऐका आज ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण रामाचार्य रामेश्वर महाराज भालेराव यांची कीर्तन सेवा होणार आहे. सर्वांनी कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा असं म्हणून कीर्तनही सुरू झालं. 8 वाजले बाबा रात्रीचे. आणि मग या 10-12 मंडळींनी विचार केला काय करावं. मग त्यांनी ठरवलं आता कधी झोपलेले कधी मेलेले आपल्याला माहित नाही. आता एक काम करू सगळे गावातले लोक कुठे गेले कीर्तनाला गेले. आता याच्यातले 5-10 होते तर त्याच्यातले 5 निघून गेले. ते म्हणले अरे मी आज महाराजाचं यजमान पद घेतलेलं आहे मला हार घालायला जावं लागणार आहे. दुसरा म्हणला अरे माझ्याकडे हिऱ्याचा पार आहे मला जावं लागणार आहे. असं करता करता त्याच्यातले 5 सटकले 5च राहिले. 5 राहिले तर ते म्हणले जाऊ दे आता आपण 5 जण मिळून का होईना यांचा काय करू आणि ते संस्कार करू. असं करता करता 10 वाजले आणि मग त्यांनी त्या 5 जणांनीच त्यांना बाहेर काढलं. ती तिरडी सजवली. एकाच तिरडीवरती दोघाला मांडलं आणि हे सगळं ते अनुभव लागले तरी उठा का. नवऱ्याला वाटायचं मी अगोदर उठलो मला 2 खावं लागेल ती 3 खाईल. तिला वाटायचं मी अगोदर उठले मला 2 खावं लागेल ते 3 खाईल. असं करता करता त्यांनी शेवटचा गजर केला राम राम. असं करता करता 11 वाजले. 11 वाजल्याच्या नंतर बघा रात्रीचा 11चा टाइम आम तुम्ही दिलं 5 जण आणि स्मशानभूमी गावाच्या बाहेर 2 किलोमीटर होती. किती 2 किलोमीटर होती. निघली आमच्या यात्रा गावाच्या बाहेर गेले. 11 वाजले 11:30 वाजले आणि स्मशानभूमीमध्ये जायला त्याला 12 वाजले. 12 वाजले विचार करा 2 पिढे अंत्यविधीसाठी 5 जण स्मशानभूमी गावाच्या 2 किलोमीटर अंतरावर त्यांनी त्या ठिकाणी नेली आणि त्या ठिकाणी ते असे 4 बांबू असते मला बरोबर नाही. या लागून काय मी काय घेऊन गेलो बरोबर आहे. त्यांनी नेलं आणि त्याच्यावर ठेवलं तरी उठा. शेवटी म्हणला 12 वाजले दुसरा दिवस लागल गडबड करा. जो मडक्याला होता लगेच 4 जणांनी टेंबा पेटावला. टेंबा पेटावला त्याच्या जवळ गेले. आता पायातून जाते पहिले का डोक्यातून गेले तेवढ्या त्याला शेप लागला. आता ते जिवंत तरी ते उठा का. त्या नवऱ्याला वाटायचं मी अगोदर उठलं मला 2 खावं लागेल ती 3 खाईल. तिला वाटलं मी अगोदर उठले तिला 3 खावं लागेल मला 2 खावं लागेल. असं करता करता बाबा त्यांनी 1 येडा पूर्ण केला. 1 येडा पूर्ण केला दुसराही केला आणि तिसरा करणं. तेवढ्या त्या दोघांनी मनातले मनातच विचार केला. विचार करा 12 वाजता अंत्यविधीचा टाइम गावापासून 2 किलोमीटर स्मशानभूमी आणि दोघांनी मनातले मनात विचार केला आग्नी डाग द्याला. त्यामुळे दोघं चटकन उभे राहिले आणि बायको म्हणली जे झालं ते जाऊ द्या तुम्ही 3 खान मी 2 खाते. आणि हे देखील 5च होते आणि तेवढेच शब्द या 5 जणांनी ऐकले. जे तिथून पळाले आणखी एकाच्या सुद्धा म्हणून बघा संसारातली मागणी भगवान परमात्माकडे करू नये का. एका भोजनाच्या टायमावर एवढं उच्च कोटीचं दुःख भोगावं लागतं म्हणून संसारातलं मागू नये. मागायचं असं तर परमात्म्यातलं मागावं आणि देवाकडे मागावं. संत देखील देवाकडे मागतात का. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय वारी करता पंढरपूरला जायचे. पंढरपूरला गेल्यानंतर एवढे उपकार तुकोबारायचे देवावरती झाले. ज्यावेळेस तुकोबाराय गावाला यायचे ना भगवान परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आपली मान खाली झुकवायचा का. एवढे जगद्गुरु तुकोबारायचे उपकार देवावरती झाले होते. कारण सामान्य नव्हते संत का. अहो देवावर उपकार करण्याची ज्यांची ताकद आहे ना त्यांना संत म्हणतात. आणि ते संत याच देहामध्ये आपल्याला अनुभवत आहेत बरोबर इकडे.
असं कधी घडलं का? आता आपल्या गावात सप्ताह चालू आहे, 7वा दिवस आहे आणि त्या गावामध्ये जसे मनुष्य राहतात तसे काही जनावरही राहतात आणि त्यांना असं वाटलं का चला आपण आज कीर्तनाला जाऊ? हा